गुड मॉर्निंग सगळ्यांना. कोकण किनारपट्टी बाईक राईड सिरीजमधला भाग 5व्यामध्ये तुमच्या सहर्ष स्वागत आहे. मी आत्ता सध्या आहे रत्नागिरीमध्ये. काल रात्री आपण रत्नागिरीमध्ये स्टे केलं होतं. आल्यानंतर मध्ये डेटा ट्रान्सफर आणि ते सर्व करण्यामध्येच वेळ गेला. जेवण केलं आणि डायरेक्ट झोपलो. आजची सकाळ तुमच्याबरोबर सुरुवात करतोय, व्लॉगला सुरुवात करतोय. आजची राईड थोडीशी लेट करतोय. आता 8:30 वाजलेत. जी आपल्याला रत्नागिरीमध्ये एक्सप्लोर करायचं आहे, टिळकांचं जन्मस्थान ठिकाण, परत ठिबा पॅलेस आणि रत्नदुर्ग, शिवसृष्टी, हे सर्व रत्नागिरीमध्येच आहे. आज होळी आहे. होळीच्या निमित्ताने तुम्हाला सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा. तो असा काहीतरी रूम होता आपला गाईज. छोटासा रूम होता. इकडे बॅकपॅक वगैरे केलेली आपण, गिअरचं रायडिंगचं सामान, टीव्ही, वॉशरूम, दॅट्स इट. एवढी जागाच आपल्याला पुरेशी होती स्टेसाठी. रत्नागिरीमध्ये स्टेची खूप मारामारी आहे. मी रात्री येताना आलो ना, तेव्हा 1 तास गेला माझा स्टे शोधण्यामध्ये, कारण की आपण बुकिंग वगैरे असं काहीच केलं नव्हतं पहिलं. पण ठीक आहे, नंतर लकीली एक रूम भेटला. आणि कारण की होळी आहे ना, होळी निमित्तानं ऑलमोस्ट सगळीकडे फुल होतं, तर लकीली एक रूम भेटला आणि आपण तिकडं ॲक्सेस केलं. चला इथून चेकआउट करूया आणि डायरेक्ट जागा मांडवी. काय लेट्स गो. चेकआउट केले. बाईक आपण मागे लावलेली हॉटेलच्या. तशी बाईकला जोपर्यंत बघणार नाही तोपर्यंत आपल्याला चेन पडणार नाही. ऑल राईट. गणपती बाप्पा मोरया. कडच्या वा गणपती बाप्पा मोरया, मंगळवती मोरया. कडच्या वा गणपती बाप्पा मोरया, मंगळवती मोरया. राईडच्या डे 3ला आणि एपिसोड नंबर 6ला सुरुवात करतो आपण. चला. ही एक गोष्ट बघण्यासारखी आहे मित्रांनो. इथं मस्त मारुती मंदिर आहे आतमध्ये आणि छत्रपती शिवसृष्टी बोलतात हे बघा. महाराजांचा स्मारक बघा कसं आहे, मस्त आहे ना, एक नंबर. पूर्ण मस्त मूर्त्या आहेत इथं. हे इथं मारुती मंदिर आहे आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक खूप छान बनवलेलं आहे. रात्री पण इथं एक स्पिन मारून गेलो मी रूम शोधण्याच्या चक्करमध्ये. भेंडी सकाळचे फक्त 9 वाजलेत, 9:30 झाले सॉरी. पण एवढं गरम व्हायला चालू झालं ना, भयंकरवालं. काय बोलू तुम्हाला. गाडीवर बसल तेव्हा चांगलं वाटतंय, अदरवाईज घामाच्या धारा आतून पूर्ण. मांडवी बीच इथून आता 3 किलोमीटर दाखवत आहे मला आणि त्याच्या बाजूलाच भाटे बीच आहे. दोन्ही बीच करू आणि त्याच्यानंतर मग परत येऊया आतमध्ये, सिटीमध्ये येऊया टिळकांचा बर्थ प्लेस बघण्यासाठी आणि ठिबा पॅलेस बघण्यासाठी. तोपर्यंत 10 वाजून जातात. ओपन होतीलच, 10चा टायमिंग आहे ओपन व्हायचा. बट होळीमुळं काय स्टेटस आहे हे मला बघितलं पाहिजे नंतर. पेट्रोल आपलं आहे बऱ्यापैकी, म्हणजे 60-70 किलोमीटर तरी चालेल गाडी. कालच्या राईडबद्दल सांगतो तुम्हाला. एक नंबर राईड होती. कालचा सनसेट बघितला ना तुम्ही, अरे बीच साईडचा. भावांनो कसा होता सनसेट. तुमच्या भावाने मेहनत केली, धावपळ केली त्या गोष्टीसाठी, सनसेट मिस ना हो म्हणून. आपल्याकडे आज वेळ आहे आणि एवढं काही जास्त पळापळ नाही आहे. चिलमध्ये 100 किलोमीटर हार्डली देवगडपर्यंत कव्हर करायचे किंवा त्याच्या पुढं मालवणपर्यंत. बघूया. भाट्या साईडला रत्नागिरी बस स्टँड आहे. आयला पूर्ण तोडून मोडून टाकलं आहे, नवीन बनवतात ते बहुतेक. हां, ते रात्री हॉटेलवाले काका बोललेच होते बस स्टँड बनवायचं काम चालू आहे म्हणून. प्रॉपर सिटीमधून चाललो आहे आपण. रत्नागिरी सिटी एक्सप्लोअर करतोय मित्रांनो. रत्नागिरीमधून कोण आपल्याला बघतंय का? हॅलो नमस्कार, तुमच्या शहरामध्ये आलेलो आहे. रत्नागिरीमध्ये तसं म्हटलं तर खूप साऱ्या गोष्टी आहेत बघण्यासारख्या. बट छोट्या छोट्या एवढ्या सगळ्या गोष्टी जर रत्नागिरीचं एक्सप्लोअर करायचं झालं ना तर 3 दिवस पण कमी पडतात. पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. हे थांब बघा. रात्री आपण इथूनच आलो होतो बहुतेक. डीजे लावला होता इथं. डीजे लावण्याची तयारी होती आणि कसला धुराळा झाला आहे. माझ्या समोर बघता का तुम्ही, मांडवी बीच अगदी 3 किलोमीटरच्या अंतरावरती होतं. हे बघा मांडवी बीच. सकाळ सकाळ इथं काहीच नाही आता सध्या तरी. ओ माय गॉड. आम्ही रत्नागिरीकर. वरती बाईक नेऊन देत नाही यार तिथं, नाही तर मग गेलो असतो आपण. बाईक घेऊन जर अलाउड असतं तर चालत जावं लागेल मे बी. मांडवी बीचला आले. इथं आल्यानंतर इच्छा मेली बीच बघायची. जे आपण गेल्या 2-3 दिवसामध्ये या राईडमध्ये पूर्ण आपण बीचच बघत होतो ना, नीट अँड क्लीन, पांढरं शुभ्र, व्हाईट सँड. पण इथे अवस्था बिकट आहे, खूप बिकट आहे. एवढी घाण आहे ना, घाण. हे बघा ही घाण बघा. ते गायी आहेत इथं बसलेल्या, बट ही बघा घाण.
बोर्ड बीड तोडून टाकलेलं आहे, काहीच असं मेंटेन दिसत नाही आहे. घाण दाखवू का? बघा, आपण चांगल्या गोष्टी पण दाखवणार, आपण वाईट जे आहे ते वाईट पण दाखवणार. हे बघा, ही परिस्थिती आहे ही पूर्ण. बीच, ह्याला बीच नका म्हणून, याला खाडी म्हणाली मी. रत्नागिरीकर हे एक्सपेक्टेड नव्हतं राव. तर ठीक आहे, पाटे बीचला जाऊया. तिकडं मे बी असू शकतं काही चांगलं, आपला मूड चांगला होईल सकाळ सकाळी. आणि मी ब्लॉगच्या सुरुवातीलाच हे तुम्हाला दाखवतोय. चला जाऊ दे, घ्या समजून. पुढे चांगले नजारे नक्कीच, फॉर शुअर. रत्नागिरीमध्ये सकाळ सकाळी उठत नाहीत का लोक? पूर्ण सामसूम आहे, पूर्ण सामसूम. का कलरमुळे लोक बाहेर पडत नाही? मे बी ते पण असू शकतं, होळीमुळे लोक कोणी बाहेर पडत नाही. ओके, तर मित्रांनो प्लॅनमध्ये थोडंसं चेंजेस आहे. कारण की मी बोललो होतो की आपण भाटे बीचला जाऊया, पण माझ्या लेफ्ट साईडला 700 मीटरवरती लोकमान्य टिळकांचा जन्मस्थान आहे. तर आपण विचार केला की चला तिथं जाऊया. भाटे बीच तसं 6 किलोमीटर होतं आणि म्हटलं मग 6 किलोमीटर परत रिटर्न येण्यापेक्षा आपण 700 मीटरवरती जाऊया, पहिलं लोकमान्य टिळकांच्या जन्मभूमीवरती. काही खायला मिळालं तर नाश्ता वगैरे तिकडेच करू. तसं पण आता ओपन व्हायचा टाईम झालेला आहे, 15-20 मिनटामध्ये त्याची एंट्री ओपन होईल. टिळकांच्या जन्मस्थानी आले तर अजून ओपन व्हायला 15 मिनटं आहेत. बाजूलाच एक फेमस हॉटेल आहे, हॉटेल स्वराज, तुम्ही बघता माझ्या मागे. तर तिथे नाश्ता वगैरे चांगला मिळतो, मी ऐकलं होतं. तर तिथं आता नाश्ता करू आणि मग ओपन झाल्यानंतर मग एक्सप्लोर करूया. ऑल राईट, तर मित्रांनो टिळकांचा वाडा आपण एक्सप्लोअर केलेला आहे. टिळकांच्या जन्मस्थानबद्दल जर बोलायचं झालं तर 26 जुलै 1856मधला त्यांचा जन्म आहे आणि रत्नागिरीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. आणि शिक्षण वगैरे LLB केलेले आहे त्यांनी. खूप छान वाडा ठेवलेला आहे, म्हणजे मेंटेन केलेलं आहे आता. म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर चेंजेस आहेत आत्ता सध्या. म्हणजे जे स्ट्रक्चर आहे ते पहिलं आहे. पहिली गोष्ट मेंटेन ठेवणं खूप गरजेचं आहे, ओरिजिनल वास्तूला टिकून. तर ते त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हटलं तर 0 रुपीज एंट्री फी आहे. म्हणजे 1ही रुपया ते लोक चार्ज करत नाही आहे टुरिस्टसाठी किंवा कुठल्याही लोकांसाठी, कोणासाठी पण 1 रुपया चार्ज करत नाही आहे ते लोक. चांगली गोष्ट आहे ही. वन वे का? धन्यवाद काका, माहीत नव्हतं वन वे होता तिकडे. त्या काकांनी डायरेक्ट तिकडून आवाज दिला, वन वे वन वे वन वे. चल रे बाबा, चल चल चल. पिसळल्यानंतर लय मारण मला. इथे बघा, प्राचीन दशमुखी हनुमान मंदिर. काय छान मंदिर आहे. आपण आता ठिबा पॅलेसला चाललोय ना, आता तिथं गेलो असतो, पण लांबूनच दर्शन घ्या. हे रत्नागिरीमधले 2-3 प्लेसेस एक्सप्लोर करता करता आपण पूर्ण रत्नागिरी सिटी पायाखाली घालतोय. रत्नागिरी सिटी तुम्हाला बघायला मिळते, कुठे काय, कुठला चौक कसा आहे. माझ्यासाठी पण पहिलाच अनुभव आहे. इथे लोक खूप कॉपरेटिव्ह आणि खूप प्रेमाने बोलतात. इथं आपण मिसळ खाली, त्या काका काय मॅनेज करत होते. त्यांचं जे छोटंसं हॉटेल होतं, 4 टेबलचं हॉटेल होतं फक्त. पोलाईट आणि एकदम गोड बोलत होते की तुमचं किती, तुम्हाला काय हवं, कधी हवं आहे, कसं हवं आहे. एकूण एक गोष्ट ते लोक ते विचारपूस करत होते. खूप छान वाटलं त्यांना बघून, अशा प्रकारे काम करून. त्यांना बघून मला माझे दिवस आठवले हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये जेव्हा काम करत होतो. तोंडामध्ये साखर ठेवून काम करावं लागतं, माहिती आहे का. हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री बाकी काय देऊ ना देऊ, तुम्हाला चांगली वृत्ती किंवा माणूस बनायचं चांगलं हे देते. पेट्रोल टाकून घेऊया म्हणजे टेन्शन राहणार नाही. फुल करायची आहे. हो, 888.23. वेट कालची ट्रिप सेट करायची राहिली. ट्रिप
A0 करूया. टोटल आपण किती किलोमीटर चाललेलो आहे? 486. ट्रिप A0 फ्रॉम रत्नागिरी टू मालवण. आज फुल निवांतमध्ये आपण चालवते. रत्नागिरीमध्येच 11 वाजलेत. हे बघा गाईज, ठिबा पॅलेसमध्ये आलेलो आहे. इकडं पार्किंगला जागा आहे का नाही माहिती नाही. इथे पार्क करू शकतो की नाही माहीत नाही. त्यामुळे एकही गाडी नसल्यामुळं मग मी थोडासा कन्फ्यूज आहे. हो, चालू आहे का बघायला? बंद आहे का आज पूर्ण? अच्छा अच्छा अच्छा. अरे बापरे, मी बोललो ना मित्रांनो मगाचपासून की होळीच्या निमित्तानं मे बी बंद असू शकतं, तर म्हणूनच गर्दी वगैरे नाही आहे इथे. आता काय करणार, ठीक आहे, आतमध्ये जाऊ शकत नाही, काम चालू आहे त्यांचं थोडंसं काहीतरी. ब्रह्मदेशाच्या हिबामीन नावाच्या राजाला नजरकैद करण्यासाठी इंग्रजांनी 1910 मध्ये बांधलेला हा राजवाडा आहे. 1910 ते 1916 राजा व राणी इथे वास्तव्यात होते असे म्हटले जाते. आतमध्ये खूप साऱ्या अशा जुन्या गोष्टी आहेत, वास्तू संग्रहालय, खूप साऱ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत. फक्त आता थोडंसं मेंटेनन्सचं काम चालू आहे. होळीच्या निमित्तानं आज बघण्यासाठी मनाई आहे. माझं पण बॅड लक की आज मला बघायला नाही मिळालं, बट ठीक आहे, तुम्हाला थोडा 2-3 ग्लिम्स दाखवतो. लेट्स गो गाईज, लेट्स गो. ठिबा पॅलेस तर आज बंद आहे. आपल्या नशिबात नव्हतं आतून बघणं, मग ठीक आहे, बाहेरून बघितलं. नाही बंद नाही ना, टाळा नाही मारल्या. तुमच्या भावाने बघितलं कसा उघडला. याला बोलतात स्किल. सॉरी, फक्त बंद नाही करू शकत. चला भाटे बीचला जाऊया. चला चला हो भाटे बीचला जाऊया. चला चला हो भाटे बीचला जाऊया. डोळे भरूनी समुद्राला पाहूया. डोळे भरूनी समुद्राला पाहूया. चला चला हो भाटे बीचला जाऊया. हा भाटे ब्रिज आहे बरं का, आणि हा भाटे ब्रिज क्रॉस केल्यानंतर भाटे बीच आला मित्रांनो. ॲटलीस्ट बीचवरती तरी मला होळी खेळताना दिसतात हे लोक. ते बघा, दिसले का? खूप कमी गर्दी आहे, भयान शांतता यार. होळीच्या निमित्तानं सगळे बिझी आहेत का काय? पण रत्नागिरीमध्ये तर कोणीच होळी खेळत नाही. बीचवरती होळी खेळणार आहेत ना, हे फक्त टुरिस्टच आहे, बाकी कोण नाही. आता काय थांबण्यात मजा नाही. डायरेक्ट आता पुढे निघूया पावसला जाऊन स्वामी रूपनंदन मठला भेट देऊया. बाय बाय भाटे बीच. चला डायरेक्ट पावसला जाऊ आता रूपनंदन मठ बघण्यासाठी. थांबलो असतो पण थांबण्याची काही इच्छा झाली नाही यार मला इथं. म्हणजे मांडवी बीच पण एवढा घाणेरडा होता, तिथंही थांबण्याची इच्छा झाली नाही. हा एवढा घाणेरडा नव्हता, बट बीचवरती असं काय असं म्हणजे हॅपनिंग वाटलं नाही मला. पूर्ण स्टॉल्स वगैरे सगळे बंद होते, दुकानं बंद होती, क्राऊड कमी होता, आणि एकदम असा बोरिंग बीच वाटला मला तो. बाकीचे बीच तर आपण मस्त एन्जॉय केले, बघितले. 2 दिवसामध्ये जेवढं मी एक्सप्लोर केलं आणि जेवढे बीचेस बघितले ना, थांबायची खूप इच्छा होती. म्हणजे तासन-तास तिथं बसायची इच्छा होत होती. इथे मला थांबूशी नाही वाटलं. मला चांगलं नाही वाटलं तर मी तुम्हाला काय जास्त करून एक्सपिरियन्स करणार नाही. मला काहीतरी फील झालं पाहिजे ना. काय झालं बसला, अरे उलटी आली. टर्न मारतोय का काय करतोय? टर्न मारायचा आहे बहुतेक त्याला. हे बघा, कसोब 2 किलोमीटर डावीकडे, पावस 10 किलोमीटर पुढे, पूर्णगड 18 किलोमीटर, कानकानेद्यनाथ मंदिर 33 किलोमीटर कशेळीला. तर कशेळीला आपल्याला कानकानेद्यनाथ मंदिरमध्ये पण जायचं आहे, आणि कशेळीच्या बीचच्या कोपऱ्यावरती एक जागा आहे, ते वरतून जो टॉप व्ह्यू मिळतो ना, तिथे पण जायचं आहे. आता थोडंसं असं रिलॅक्समध्ये बाईक चालवतं असं वाटतंय. आतापर्यंत 4 एपिसोडमध्ये फुल रोलर कोस्टर राईड होते. घाट उतरतोय, चढतोय, टर्न घेतोय, मस्त बीच साईडने वळणाचे रस्ते आहेत. आता थोडासा सरळ रस्ता चालू आहेत. मी ॲक्च्युली 2 दिवसामध्ये ना 5वा गेअर यूजच केला नाही आहे. म्हणजे तसा केला पण हार्डली 1 किलोमीटर पण 5वा गेअर वापरला नाही आहे. हार्डली 1 किलोमीटर पण. आत्ता कुठं 5व्या गेअरवरती आपण क्रूज करतोय.
सारखे गिअर डाऊन शिफ्ट करावं लागतं, गिअर अप करावं लागत होते. 5वा गिअर तर खूप रिअर वापरला मी 2 दिवसामध्ये. आत्ता कुठे 5व्या गिअरचा यूज होतोय. लाल परी तू कहा को चली, नाट्यावरून आलेली आहे, रत्नागिरीला चाललेली आहे. माझ्या उजव्या साईडला ही समोर जी झाडी बघता ना, अख्खी झाडी डाव्या बाजून समोर उजव्या बाजूला सगळी आंब्याची झाड आहेत. सगळी आंब्याची झाड आहेत. का आंब्यांना पाड लागल्यानंतर, आंब्यांच्या खालून फिरल्यानंतर किती आंबे गोळा करू शकतो विचार करा. या गोष्टीवरून मला गावची आठवण आली. मी जेव्हा गावी जायचो ना उन्हाळ्याच्या सुट्टीला, तर गावचे जे मित्र 4-5 मंडळी गोळा करायचे. आमच्या इकडे कसं माझ्या गावाला खूप सारे आंब्याची झाडं, आपण तुम्हाला माहिती आहे व्हिडिओमध्ये बघितलं असेल पहिलं, की आपण स्वतः पण खूप आंब्याची झाडं लावलेली आहेत आणि आपली पण झाडं आहेत पर्सनल. तर आम्ही काय करायचो, सकाळी मस्त पाडाला जायचो. पाडाला म्हणजे सकाळी उठलो ना, काय होतं रात्रीच्या वाऱ्या वावधानामध्ये मस्त पिकलेले आंबे झाडावरून खाली पडतात. प्रत्येकाच्या आंब्या खालून फिरायचो आणि खाली पडलेले पिकलेले आंबे गोळा करायचून घरी येऊन खायचो मस्तपैकी. तुमच्यापैकी कोणी असं केलं आहे का? किती वेळा तरी आम्ही ओरडा खाल्ला आहे दुसऱ्यांचा, किती वेळा तरी मार खाल्ला आहे की आमच्या झाडाकडून काय घेता म्हणून. ऑब्व्हियसली सगळे आपापल्या पद्धतीने करतात, आपापल्या खाण्यापिण्यासाठीच करतात, पण लहानपण ते लहानपणच. मठामध्ये स्वामींचं दर्शन घेतलं. तिथे एवढी शांतता होतं, एवढी शांतता, पेन ड्रॉप सायलेन्स. एवढा मोठा मठ आहे. तर 12 वाजता आरती चालू करताना ते डायरेक्ट मंदिराचे दरवाजे वगैरे बंद करून मग आरती करतात. आय डोंट नो असं का, बट बघितलं ते सांगितलं तुम्हाला. मित्रांनो, माझ्याकडे एक प्रश्न आहे तुमच्यासाठी. मला सांगा, जर तुम्हाला 5,000ची स्पॉन्सरशिप मिळाली, 5,000मध्ये तुम्हाला 3 दिवस फिरायचं आहे. पहिला ऑप्शन आहे गोवा, दुसरा ऑप्शन आहे कोकण. तर तुम्ही या दोघांपैकी कोणता ऑप्शन निवडाल? मी तर कोकण निवडेल बाय डिफॉल्ट. गोवामध्ये काय जास्तीत जास्त बीचेस एक्सप्लोअर करू शकतो, नाईट लाईफ एक्सप्लोअर करू शकतो, चर्चेस आहे, बस एवढंच आहे. फूड म्हटलं तर फिश वगैरे, थाळी वगैरे ते तर कोकणात, अस्सल कोकणामध्ये पण आहे. कोकणामध्ये मंदिर आहेत, क्लीन बीचेस आहेत, लोक आहेत, माणुसकी आहे, परंपरा आहे, जुनी ऑथेंटिक घरं आहेत, संस्कृती आहे, संस्कार आहेत. गोव्यामध्ये ते नाही भेटणार तुम्हाला. गोव्याचं कल्चर एकदम फॉरेन कल्चर आहे. तुम्ही काय निवडाल हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. असे रोड आपल्याला आवडतात. हे बघ, असं फक्त सरळ रस्ता होता, आजूबाजूला नुसतं बकास वाटत होतं. आता कसं मस्त आजूबाजूला हिरवळ आहे, दोन्ही साईडला झाडे आहेत, मस्त मधून रोड चाललाय, रोडवरती सावली पडते, थंड हवा लागते. आता मस्त वाटतंय. आपण आता ऑलमोस्ट कशेळीमध्ये पोहोचलेलो आहे. काय यार, घर बांधले का मजा केलं राव. हा, काय जागा आहे यार भाई. अशी जागा जर असती ना आपली तर काय बोलायचंय. हेच कानिद्यनाथ मंदिर आहे बहुतेक, असं वाटतंय. हां, हेच आहे. कानिद्यनाथ मंदिरामध्ये आलो आहे आणि दर्शन घेतलं. जस्ट एक गोष्ट नोटीस केली ती तुम्हाला सांगावीशी वाटली. सांगावीशी काय,
तुम्ही ऐकत पण असाल ते चिमण्यांचा आवाज. हे बघा, हे दिवे आहेत ना, दिवे, या दिव्यांच्या वरती चिमण्यांनी घरटी केलेली आहेत. इथले पुजारी बिलकुल इथल्या चिमण्यांची घरटी मोडत नाही. हीच इथली खासियत आहे या मंदिराची. आवाज पूर्णपणे घुमतोय. हे पूर्ण मंदिर लाकडामध्ये बनवलेले आहे आणि चिमण्या, प्रत्येक दिव्यांवरती चिमण्यांची घरटी आहे. भारी ना. आजकाल तशा पण चिमण्या बघायला मिळत नाही. छोटी छोटी मंदिर आहेत सगळीकडे. इथे एक मंदिर आहे, इथं आर्यदुर्गाचं मंदिर आहे. मूर्ती एकदम आतमध्ये गाभाऱ्यामध्ये मूर्ती आहे. छोटं मोठं आपलं पण गावाकडे छोटसच घर आहे. जेवायला नको 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 जेवायला नको. मंदिर आवडलं मला, छान आहे मंदिर. काय जास्त सागवानी आहे सगळं. हा, सागवानाचं बनवलेलं ना सगळं. काय इतिहास आहे पूर्ण मंदिराचा? हजार वर्षापूर्वी लय मंदिर जुनं आहे. फोटो तुला आम्ही या मंदिरात खेळायचो, मंदिरात झोपायचो रात्री. तेव्हा ट्रस्ट नव्हती, सगळं खेळायचो. आम्ही खेळतो मास्तर होता पुरा. आम्ही सगळ्या नाटकं बिटकं भरपूर आहे. सगळे आमच्यासारखे पैसे भरून नाटकं करायचे. आता हे रांडीचे ट्रस्ट झाले ना, 1 रुपया खर्च. कशेळी गावामध्ये आपण आलो. कानिफनाथ मंदिराच्या इथं आणि होळीचं सेलिब्रेट करतात सगळी गावातली पोरं. आपल्याबरोबर होळी सेलिब्रेट केली. एवढा डबा कशाला आणायचा? दुकानात जाऊ ठेव. एवढं एकट्याला जाणार नाही. बटर आहे, अजून ते नेणार कसा मी? लटकव पिशवी जा कशात तरी. अरे बाबा, असं काय मराठी माणूस आहे. धन्यवाद. इथं येते असू द्या, जाऊ दे, खराब होते. धन्यवाद धन्यवाद. हे कॅमेरा मला चालू आहे. ऑल राईट मित्रांनो, बघितलं कोकणी माणसाचं प्रेम बघितलं का तुम्ही? मन खोलून ते लोक प्रेम करतात, मन खोलून. म्हणजे पाहुणा असो, घरातले असो, कोणी असो, ते एवढा जीव लावतात ना ते लोक. आता त्या दादाने विचार करा ना, दादाने बघा ना आपल्याला डबा दिलाय. तर त्यांनी घरी गेला आणि एक टिफिन घेऊन आलाय प्रॉपर. मला वाटलं तो छोट्याशा अशा पिशवीमध्ये वगैरे 2-3 वडे घेऊन येईल, पण त्यांनी प्रॉपर असा पूर्ण डबाच घेऊन आलाय. चिकन, कोंबडी वडे आहेत, प्रॉपर त्यांनी सगळं घेऊन आलं. यार काय बोलू यार, लोकांना एवढं प्रेम कसं काय करू शकतात? निस्वार्थ प्रेम, निस्वार्थ. थँक्यू 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 मित्रा, थँक्यू सो मच. मला असं वाटतं खऱ्या अर्थानं आपण कोकणामध्ये आलो त्याचं सार्थक झालं, की ॲक्च्युअलमध्ये कोकणी लोक खूप जवळून अनुभवायला आली, फील करायला आली. आता आपण डायरेक्ट देवगळी बीचला जाऊया आणि मस्तपैकी जेवणाचा बेत करूया. चिकन आणि कोंबडी वडे. काय व्ह्यू आहे, काय व्ह्यू आहे. पूर्ण निळं शार पाणी दिसतंय. आणि दाखवतो तुम्हाला, दाखवतो. पहिलं खाली जातो. कशाळी देवगळी बीचबद्दल बोलतो ना, त्या कोपऱ्यामध्ये बघा तिथे अंधारात दिसतं तिथे आतमध्ये देवगळी आहे. तर त्यामुळे या बीचचं नाव देवगळी बीच असं आहे. आणि हा निळा शार समुद्र. मला आहे ना हा जो पॅच आहे ना, हा एवढ्या पॅचला बघून मला गोव्यातल्या बटरफ्लाय बीचची आठवण आली. कारण की गोव्याला जेव्हा मी गेलो होतो आम्ही, कृष्णा आणि विशाल वगैरे, बटरफ्लाय बीचवरती गेलो होतो. असाच काहीसा बीच होता, मस्त प्रायव्हेट बीच. कोणच जास्त नव्हतं तिथे, खूप कमी लोक, ते पण फॉरेनर होते. आणि एक नंबर. कोंबडी वडे
राईस आणि हे चिकन. जगाच्या पाठीवर कुठेही जावा तुम्ही, कोकणासारखं सूप कुठेच भेटणार नाही तुम्हाला. पोट फुल झाले, फुल. कोंबडी वडे भरपूर दिवसातून खाल्लेत आणि फुल झाले. एवढ्यापर्यंत जेवले, एवढ्यापर्यंत. जास्त दिलं होतं जेवण त्याने. 2:45 वाजलेत, तर 1 तास थोडी नॅप घेतो मस्तपैकी, मग निघू 1-4 वाजता. आणि झोप यायला लागली, झोप टाकावं लागते आणि त्याच्यावरती पोट भरून जेवलोय. ना तर 6 वाजेपर्यंत उठणार नाही. डोळ्यावरून बघताय का तुम्ही? लय नी झोप यायला लागली, लय झोप यायला लागली. तर चला आता मग जाऊया, नाहीतर इथं झोपायची वेळ येईल. आपल्याला देवगडला पण जायचं भाई. आज फुल चिल मध्ये, आज काही जास्त लोड नाही आपल्याला, जास्त किलोमीटर काही चालवायचे नाही, फुल आराम पद्धतशीर ते माझा मी टाइम एन्जॉय करतोय आणि मजा येते.